28 सप्टेंबर 2025 सितारे जमी पर हा आमिर खानचा सिनेमा बघितला. छान आहे. आमिर खान आहेच ऑफकोर्स आहे त्याच्यात. आणि ज्यांना ऑटिझम आहे किंवा डाऊन सिंड्रोम आहेत, म्हणजे थोडक्यात मेंटली डिसेबल्ड मुलांचा सिनेमा आहे तो, की कसं त्यांना हँडल करायचं, कसं त्यांना टॅकल करायचं, त्यांच्यावर कसं वागायचं. आणि आपण ज्यांना समजतो की काहीच कळत नाही, तर उलट त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि त्यांच्यापासून आपल्याला खूप शिकता येतं आणि शिकण्यासारखं आहे. तर हे या सिनेमातून आपल्याला कळतं. सुंदर आहे सिनेमा. थोडक्यात आमिर खान हा फुटबॉल कोच असतो, पण असिस्टंट असतो, ज्युनियर असतो, आणि कोणाची रिस्पेक्ट वगैरे करणं त्याला माहीत नसतं. म्हणजे खूप असा खडूस टाईपचा कोच असतो. आणि त्याच्या बायकोशी पण त्याचं एका गोष्टीवरून पटत नसते. प्रेम दोघांचं खूप असतं, पण त्याला मूल नको असतं. म्हणजे त्याला असं वाटत असतं की आपण कॅपेबल नाहीये मूल सांभाळायला किंवा फादर व्हायला. आणि त्याचे वडील त्याला खूप लहानपणी सोडून गेलेले असतात. तर तो इफेक्ट असतो त्याचा. तर तो आपल्या मग आईकडे येऊन राहायला लागलो असतो. आणि त्याचं म्हणजे याच्यात बास्केटबॉलच्या याच्यामध्ये त्याला सिनियर कोच म्हणून जायचं असतं, किंवा त्याला जरा चांगली पोझिशन पाहिजे असते, म्हणून त्याचे प्रयत्न असतात. पण ड्रिंक पण खूप करायचं हे असं सगळे फ्रस्ट्रेशन आणि चिकचिक असल्यामुळे. आणि त्या याच्यामध्ये ड्रायव्हिंग करताना तो ठोकतो. पोलीस आधी एकाला दुसऱ्याला ठोकतो, मग पोलिसांच्या गाडीला ठोकतो. शेवटी त्याला म्हणजे पकडतात. जेल होणारच ते. पण त्याचाच नातेवाईक एक लॉयर असतो, आणि मग ते लोक म्हणजे असं म्हणतात की बाबा ही त्याची म्हणजे पहिलीच वेळ आहे, आणि ती पण म्हणजे असं काही हे नाही, आणि कोणी मेलं नाही, काही नाही. तर थोडंसं याच्यामध्ये गेलं तर थोडंसं विचार करावा, एकदम जेलमध्ये न करता. तर त्याला पनिशमेंट म्हणून मेंटली डिसेबल्ड मुलांना बास्केटबॉल शिकवण्याकरता त्या केंद्रामध्ये 3 महिन्याकरता त्याला पाठवलं जातं. तर आधी त्याचं तेच झिकझिक झिकझिक की कसं शिकवू मी यांना, काय करू. आणि ती मुलंही मस्त मजेदार असतात. एकाला पाण्याची भीती वाटत असते म्हणून तो आंघोळच करत नसतो, त्याच्या जो घाणेरडा वास येत असतो. एक जण एकाकडे टक लावून पाहत असतो, एक जण काय बोलतो तेच कळत नसतं, एक बास्केटबॉल नेहमी उलट्या बाजूनेच बास्केटमध्ये टाकत असतो. म्हणजे असे खूप नमुने असतात. आणि तो आता बास्केटबॉल कोच आला म्हणून टीप चांगलीच होईल या याच्याकडनं तो तिथला जो मॅनेजर असतो सरदारजी, तो नॅशनल चॅम्पियनशिप करता यांचं नाव देऊन टाकतो. आणि झालं. पण मग हळूहळू हा त्यांच्याबरोबर मिक्स व्हायला लागतो. त्यांच्याकडून त्याला लक्षात येते की आपण ज्या गोष्टी वर सहज चिडतो किंवा आपण सोडून देतो, अरे हे जमणार नाही, पण ती मुलं कशी त्याला घेतात, लाईटली घेतात वगैरे, त्याला लक्षात यायला लागलं. आणि त्यातला एक मुलगा तर आणि सगळे ते वर्किंग असतात मुलं, आणि नंतर इकडे येत असतात शिकायला बास्केटबॉल. एक जण हॉटेलमध्ये भांडी घासायचं काम करत असतो, एक जण बेकरीमध्ये काम करत असतो, एक जण स्टिचिंगमध्ये. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करत असतो. कोणी आर्ट चांगलं करत असतो. तर म्हणजे हे जेव्हा त्याला कळतं की अरे यांच्यामध्ये एवढं एक कॅलिबर आहे, हे करू शकतात, मग तो त्यांना हळूहळू इंटरेस्ट त्यांच्यामध्ये घेतो. आणि मग तो केव्हा त्यांच्यात मिसळून जातो ते त्यालाच कळत नाही. आणि ती मुलं पण ह्याच्यावर खूप डिपेंड असतात. हे झालं मग अल्टिमेटली त्यांची मॅच ठरते. तर आधी एक होमली मॅच असते त्यांच्याच होम ग्राउंडवर, म्हणजे ते जिथे रोज प्रॅक्टिस करत असतात तिथे. तर ते सहज जिंकून जातात त्याच्यात. पुढच्या मॅचेस मात्र वेगवेगळ्या, कुठे चंदीगड, दिल्ली अशी असतात. मग अशा वेळेस कसं करायचं, मग तो हिला रिक्वेस्ट करतो की तू चल. तिची एक व्हॅनिटी व्हॅन असते त्याच्या बायकोची, तर ती बायको जेनेली असते. तर तू म्हणजे ड्रायव्हरिंगचंही काम होईल आणि आपल्याला दोघांनाही बरोबर राहता येईल. मग त्या पोरांना घेऊन हे लोक जातात चंडीगडमध्ये. मग तिथे पण
म्हणजे जिंकतात. आणि मग मात्र त्यांची फायनल मॅच असते. म्हणजे असं करत करत ते फायनल, पण त्या मॅच असतात दिल्ली. तर सरदारजी म्हणतो की आता या मुलांना खाऊ पिऊ घालण्यात, त्यांचं सगळे पैसे भरण्यातच माझे पैसे संपले. आता माझ्याकडे पैसे नाही. तो म्हणतो अरे मी इतके हे करून फायनलला पोचवलं त्यांना, आणि आता तू नाही म्हणतोय, काय करायचं? मग तो आणि जेनेलिया मिळून, आमिर खान आणि जेनेलिया मिळून एक आयडिया करतात. कारण त्यांच्यातला तो जो एक मुलगा जिथे हॉटेलमध्ये काम करत असतो, तर त्यांनी सांगितलं असतं की मला हा सोडतच नाही खेळायला वगैरे, खूप माझ्याकडनं काम करून घेतो वगैरे. तर ती पोलीस इन्स्पेक्टर बनून आणि त्याला हे करते की तुला आम्ही इतक्या वर्षाची जेल होईल, तू अशा मेंटली एज लोकांकडनं असं काम करून घेतो, त्यांना चांगली ट्रीटमेंट देत नाही, असं तसं, आणि माझ्याकडे सगळं हे रेकॉर्डेड आहे, असं आहे वगैरे. तो घाबरतो. तो म्हणतो ठीक आहे, मग मी काय करू? तर ती म्हणे मला काय तू ब्राईब देतोस का? तर म्हणे नाही ब्राईब नाही. तर म्हणे मग काय हवं तुम्हाला? तर म्हणे मग मी म्हणते ते कर, मग तुला सोडून देऊ आम्ही. तर ती पूर्ण त्याच्याकडनं ती स्पॉन्सर घेते की दिल्लीला जायचा, याचा खर्च, त्यांचा राहायचा, सगळं सगळं टुर्नामेंटचा खर्च. मग तिथे ते मस्त चांगल्या पॉश हॉटेलमध्ये राहतात, विमानाने जातात आणि तिथे खेळतात. आता ह्या मीन व्हाईल काय झालेलं असतं की याची आई, आमिर खानची आई एकटीच असते, आणि हा आमिर खान आता अचानक तिच्याकडे येऊन राहायला लागला असतो. पण आता तिला ते एकटे पण खात असं म्हणून तिने एक खानसामा म्हणून ठेवला असतो. पण तो ऍक्च्युली खानसामा नसतो, तिचं त्याच्यावर रिलेशन असते, पण तो घरातली सगळी कामं करत असतो. म्हणजे त्या दोघांचं प्रेम असतं. पण एकदम आमिर खानला कसं सांगायचं म्हणून ती सांगते की मी कुक ठेवलाय. आणि अचानक ती एक दिवस म्हणते की मी जरा बाहेर तीर्थयात्रेला जाऊन येते, आश्रमात जायचंय मला, आणि मी याला पण घेऊन जाते आपल्या बरोबर. आणि त्याच वेळेस याला पण जायचं असतं दिल्लीला. तो म्हणतो ठीक आहे. आणि मग तिथे बघतो तर त्याची आई दिसते. मग त्याचं डोकं खराब होतं. तो त्याला ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. पण मग हे सगळे मुलं मिळून त्याला समजवतात की सगळे आपलेच आहे, तुम्हीच म्हणता ना आपली फॅमिली आहे, असं आहे तसं आहे करून. मग शेवटी म्हणजे त्याला इतकं छान समजवतात की तो ऍक्सेप्ट करतो. अशाच प्रकारे तो जो घाबरणारा मुलगा असतो पाण्याला, तर एक दिवस असेच सगळेजण मुलं जेव्हा आंघोळ करत असतात, तर त्या हौदामध्ये एक उंदीर येतो आणि तो डुबकतो. तर हा याच्यामध्येच काम करत असतो, ज्याला पाण्याची भीती वाटत असते, झू मध्ये, म्हणजे ॲनिमल शेल्टरमध्ये काम करत असतो. तर तो लगेच त्याचं आमिर खानचं डोकं चालते. तो म्हणतो ह्याला आता आपण बरोबर पाण्याची भीती घालवायची. तो म्हणतो अरे बघ बघ बघ, उंदीर बुडतोय बुडतोय, तूच आहे फक्त ज्याला वाचवू शकतो, आणि असं त्याला खूप हे करून त्याला त्या टाकीमध्ये यायला लावतो आणि त्या उंदराला वाचवायला होतो. आणि मग म्हणतो बघ तू पाण्यात आला, तुला काहीच झालं नाही, तू मेला नाही. मग झालं तेव्हापासून त्याची भीती जाते. मग सारखं तो आंघोळच करत असतो. तर अशीच आमिर खानला लिफ्टची भीती वाटत असते. तो कधीही लिफ्टनी जात नाही, सगळ्यांना लिफ्टनी पाठवत असतो, स्वतः जिन्याने जात असतो, किती मजले असू दे. मग हे इकडे या मुलांच्या पण लक्षात येते. मग ते मुलं पण आयडिया करतात, म्हणतात आता ह्यांची सरांची पण भीती घालवायची. म्हणून मग ते त्याला जबरदस्ती बोलवतात, असंच काहीतरी आहे सर, आणि असं करून एकदम आत ढकलतात, आणि मग नंतर सगळे घुसतात. त्याच्यामुळे त्याला बाहेरच येता येत नाही. आणि नेमकं त्याच वेळेस लिफ्ट बंद पडते, अडकते, काय काय होते, लोक काढतात. पण मग तो बाहेर तो इतका घाबरलेला असतो. पण मग सगळे म्हणतात सर तुम्ही मेले नाहीये, तुम्ही जिवंत आहात, काय झालं नाही. मग त्याच्यानंतर त्याची ती भीती जाते. मग तो सारखा त्या हॉटेलमध्ये लिफ्टमध्येच वर खाली करून आपली अजून भीती घालवतो. म्हणजे त्यांच्याकडनं त्याला खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकता येतात आणि त्याची भीती पण जाते. मग झाल्यांची फायनल मॅच होते, खूप छान खेळतात सगळेजण. पण शेवटी थोडक्याशा गोलनी, कारण दुसरी टीम खूप चांगली खेळत असते, तर थोड्याशा याने हे लोक हारतात, म्हणजे सेकंड येतात, रनर्स. पण ती मुलं इतकी आनंदी होतात. हा त्यांना सांगतो अरे आपण जिंकलो नाहीये. म्हणे नाही आपण जिंकलोय ना, आपण सेकंड जिंकलोय. तर ती म्हणजे त्या जी टीम जिंकली असते त्यांच्या आनंदात इतके सहभागी होऊन आनंद व्यक्त करत असतात. तर हे पण आमिर खानला लक्षात येते की दुसऱ्याच्या आनंदात आनंद हे करणं सुद्धा किती छान आहे वगैरे. मग झालं, मग ते सगळं टीम परत येते, त्यांना अवॉर्ड्स मिळतात, कप मिळतो. आणि मग हा म्हणतो की हो, मी पण आता विचार करतोय की घरात
कारण मुलांशिवाय घराला घर पण नसते. तर हे त्याला लक्षात येतं आणि त्याला म्हणजे खूप फील पण होतं ते. आणि ह्याचं ते सगळं चांगलं बिहेवियर बघून आणि टीम जिंकल्याचं स्पिरिट बघून आधीच्या ज्या कोचशी त्यांनी मिसबिहेव केलं असतं, तो सिनियर कोच याचं नाव रिकमेंड करतो. तो म्हणतो आता नेक्स्ट मंथमध्ये मी रिटायर होतोय आणि तुला सिनियर कोच म्हणून परत, आता तुझी शिक्षा पण संपली आहे आणि तू खूप चांगलं काम केलंय, तर तुला आता सिनियर कोच म्हणून आम्ही बोलवतो. तर मग त्याला तो म्हणजे तिथे सगळ्यांशी निरोप घ्यायला येतो. तर त्याला एकदम म्हणजे खूप गहीवरून येतं. तर सगळे म्हणतात, सर कशाला तुम्ही रडताय, कशाला रडताय, तुम्ही सिनियर हे झाले ना, असं काही रडू नका वगैरे वगैरे, आम्ही आहोत ना इथे, आम्ही काही मरत नाहीये, तुम्ही पण मरत नाहीये. रडतं कोण, मरतात ते, असं करून ते. आणि त्यांची टीम असते ते सितारेची टीम असते, म्हणून ते सितारे जमी पर असं आहे. तर ओव्हरऑल ज्या मुलांनी ऍक्टिंग केली आहे आणि आमिर खानने पण सुंदर केली आहे, म्हणजे ओव्हरऑल सिनेमा खूप टची, पाहण्यासारखा आहे आणि घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं पण खूप आहे.